नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत खास थंडीसाठी डिंकाचा मऊ लुसलुशीत तुपातला शिरा कसा बनवायचा. डिंकाचे लाडू, डिंकाची वडी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, पण असा डिंकाचा शिरा तुम्ही कधीच खाल्ला नसेल. तर कसा बनवायचा साजूक तुपातील हा डिंकाचा शिरा. प्रत्येकाने खास थंडीमध्ये आवर्जून खावा असा हा डिंकाचा शिरा. तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. खास थंडीमध्ये रोज सकाळी तुम्ही हा शिरा नक्की खाऊ शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. तुपामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स छान असे भाजून घ्यायचे आहेत. इथे मी थोडेसे बारीक कापून घेतलेले बदाम आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत. इथे आपण हे तुपामध्ये छान असे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांपर्यंत इथे आपण हे काजू आणि बदाम छान असे तुपामध्ये परतून घेणार आहोत. आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मनुके घालून घ्यायचे आहेत. 9 ते 10 मनुके इथे आपण यामध्ये घेतलेले आहेत. इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता छान असे मनुके फुलेपर्यंत इथे आपण हे तुपामध्ये परतून घेतलेलं आहे. आता हे तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता इथे आपण एका प्लेटमध्ये हे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत. त्याच पॅनमध्ये आपल्याला पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि 1-2 चमचे डिंक आपल्याला या तुपामध्ये छान असा फुलवून घ्यायचा आहे. हा 2 चमचे डिंक जो आपण घेतलेला आहे तो फुलल्यानंतर थोडासा जास्त होतो. यासाठी इथे आपल्याला 2 चमचे डिंकच घ्यायचा आहे. आता इथे आपण हे तुपामध्ये छान असं फुलवून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि हा डिंक छान असा फुलवून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही अगदी साबुदाणासारखा हा डिंक छान असा फुललेला आहे. आता हा तुपामध्ये परतून घेतलेला डिंक आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण ही प्लेट एका साईडला ठेवून दिलेली आहे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला 1-2 चमचे गव्हाचे पीठ घ्यायचं आहे. गव्हाचे पीठसुद्धा इथे आपल्याला तुपामध्ये छान असा कलर चेंज होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. आता इथे आपण हे 4 ते 5 मिनिटांपर्यंत गव्हाचे पीठ चांगले परतून घेतलेले आहे. त्याचमध्ये इथे आपल्याला 1-2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. आता बेसन पीठसुद्धा इथे आपण यामध्ये छान असं परतून घेणार आहोत. जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. मंद आचेवरती हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हे चांगलं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा घालून घ्यायचा आहे. इथे मी मोठ्या रव्याचा वापर केलेला आहे आणि या रव्यावरती इथे आपण 2 चमचे तूप घालून घेतलेला आहे आणि हा रवा इथे आपण छान असा भाजून घेणार आहोत. इथे मी टोटल अर्धी वाटी तुपाचा वापर या शिऱ्यामध्ये केलेला आहे. पण तूप या शिऱ्यामध्ये घालताना इथे आपल्याला 1-2 चमचे या प्रमाणात थोडे थोडे घालत जायचं आहे. आता इथे मी 6 ते 7 मिनिटांपर्यंत हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे आणि रवा छान असा फुललेला देखील आहे. आता हा रवा भाजून घेतल्यानंतर आपण हा जो पॅन आहे तो एका साईडला ठेवून देणार आहोत. तर आज इथे आपण साखर न वापरता हा डिंकाचा पौष्टिक शिरा करणार आहोत. यासाठी इथे मी 1 कप बारीक करून घेतलेला गूळ घेतलेला आहे
आणि ज्या कपने आपण गूळ घेतला त्याच कपने 2 कप पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ज्या कपने आपण रवा घेतलेला आहे त्याच कपने गूळ आणि पाण्याचे प्रमाण घ्यायचं आहे. अर्धी वाटी रव्यासाठी इथे आपण 1 कप गूळ आणि 2 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. आता या पाण्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे, जेणेकरून गूळ जो आहे तो पूर्णपणे यामध्ये विरघळला जाईल. आता या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि जो डिंक आपण तुपामधून छान असा परतून घेतला होता तो डिंक आपल्याला या पद्धतीने थोडासा फोडून घ्यायचा आहे. मिक्सरला इथे आपल्याला हा डिंक फिरवून घ्यायचा नाही, कारण तो खूप बारीक होतो. ज्या पद्धतीने आपण लसूण ठेचून घेतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हा डिंक थोडासा या पद्धतीने फोडून घ्यायचा आहे, जेणेकरून डिंक हा क्रशमध्ये छान असा तयार होईल. आता रवा छान भाजलेला आहे. गुळाचे पाणी एकदम कडकडीत गरम आहे. ते गरम पाणी आपल्याला या रव्यामध्ये ओतायचं आहे आणि गॅसचा फ्लेम आता इथे आपल्याला कमी करायचा आहे आणि थोडंसं गुळाचं पाणी इथे आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे. हे संपूर्ण मिश्रण एकसारखं चांगलं मिक्स केल्यानंतरच आपल्याला शिल्लक राहिलेलं गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. रेसिपी इथंपर्यंत तुम्ही पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर यामध्ये आपण तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि तुपामध्ये छान असा परतून घेतलेला डिंक यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा वेलची पावडर टाकून यावरती झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटांसाठी छान अशी चांगली वाफ येऊन द्यायची आहे. एक 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा मऊ लुसलुशीत डिंकाचा शिरा इथे आपला हा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी या खास थंडीमध्ये नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. थँक्यू.